लाडकी बहीण योजनेसाठी नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू झाली आहे का, या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भरपूर अशा महिला लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसी केलेल्या नाही आहेत। अशा महिला सीएससी सेंटर असेल, आपले सरकार सेवा केंद्र असेल, याचबरोबर महिला व बाल विकास विभागाकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये जात आहेत। सध्या ई-केवायसी प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन सुरू करण्यात आली नाही। यासाठी एक विशिष्ट GR येईल, त्यानंतरच ई-केवायसी प्रक्रिया सुरू होईल। यामध्ये ज्या लाडक्या बहिणी ई-केवायसी पूर्वी केलेल्या होत्या परंतु काही कारणास्तव ई-केवायसी त्यांची चुकलेली आहे, अशा लाभार्थ्यांना सुद्धा परत ई-केवायसी ची संधी आता नाही आहे। 30 एप्रिल 2026 ही शेवटची तारीख होती। याचबरोबर नवीन ई-केवायसी प्रक्रिया अजून सुरू झालेली नाही आहे। कोणत्या ठिकाणी जाऊन रांगा वगैरे लावू नका। आपल्या चॅनलवरती जेव्हा राज्य सरकारच्या माध्यमातून GR येईल नवीन ई-केवायसी प्रक्रिया सुरू करण्यासाठी, तेव्हा नक्की आपल्या चॅनलवरती व्हिडिओ घेऊ आणि तो व्हिडिओ पाहून सहज तुम्ही घरी बसल्या ई-केवायसी करून घ्याल। कोणत्याही ठिकाणी कोणत्याही लिंकच्या माध्यमातून सध्या तुम्हाला ई-केवायसी करता येणार नाही, हे मात्र तुमच्या लक्षात नक्की असू द्या। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। धन्यवाद।